नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे आज माझ्या यूट्यूब चॅनलवरती. रिसेंटली तुम्ही बघितला 4 स्पीड गिअर बॉक्स कसा असेंब्ली करतात. आज आपण बघणार आहोत. मी जसं मेन्शन केलं त्या व्हिडिओमध्ये पण की 2 इंजिन्स मी असेंबल करतोय. एक आहे सेल्फ स्टार्ट वालं 350 कास्ट आयर्न इंजिन पण 5 स्पीड गिअर बॉक्स. दुसरा आहे नॉन सेल्फ स्टार्ट म्हणजेच किक स्टार्ट वालं कास्ट आयर्न इंजिन पण 4 स्पीड गिअर बॉक्स. या दोन्ही गाड्यांमध्ये इलेक्ट्रिकल सिस्टम्स लिटिल थोड्याशा डिफरंट आहेत ऑफकोर्स, पण दोन्ही TCI आहेत. पण कालच तुम्ही माझा 4 स्पीड वाला बघितला, न्यूट्रल लाईट सकटचा जो होता तो, आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे 5 स्पीड गिअर बॉक्स कशी असेंब्ली करायची. तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल. मला कॅमेरा सेट करून द्या तुमच्यासाठी. तर ही आहे 5 स्पीड गिअर बॉक्सची केसिंग, ॲल्युमिनियम अलॉय. ह्याच्यामध्ये मोठं बेरिंग बसतं आहे आणि त्याच्या खालतीच तुम्ही बघू शकत आहे नीडल रोलर बेरिंग. ही आहे कॅव्हिटी बेसिकली मेन शाफ्ट बेरिंग बसवण्याची. हे आहे मेन शाफ्ट बेरिंग. हे स्पेशल बेरिंग आहे. कंपनी जे देते बेरिंग ते C3 जरूर आहे, हे पण C3च आहे, परंतु मी इम्प्रोव्हायझेशनच्या हिशोबाने सील्ड बेरिंग टाकणार आहे. फक्त एवढंच आहे की मला मार्केटमधनं 2RS मिळालेलं आहे. सो मी त्याच्याऐवजी मला ॲक्च्युली सिंगल R पाहिजे होतं, म्हणजेच जे रबर सील आहे ते डबलच्या ऐवजी सिंगल पाहिजे होतं, पण अनफॉर्च्युनेटली ते मिळालेलं नाही आहे. तर इम्प्रोव्हायझेशनच्या हिशोबाने मी ह्यातलं फक्त एक सील काढून घेणार आहे आणि जी सील्ड साईड असणार आहे ती बाहेरच्या साईडने आणि जी ओपन साईड असणार आहे ती गिअरबॉक्सच्या आतमध्ये ठेवणार आहे. मी प्लकिंग करून सील काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मिळालं 1 साईड ओपन बेअरिंग तर नथिंग लाईक इट. झेड सिरीज पण तुम्ही वापरू शकता, अन्यथा 2RS वापरून तुम्हाला सील करायला लागेल. कंपनी बेरिंग जे आहे हे ओपन बेरिंग येतं, त्याच्यातून ऑइल लिकेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच्यामुळेच मी सील बेरिंग वापरत आहे. ऑफकोर्स याला बाहेरनं पण सील असतं, तरी सुद्धा सील बदलणं फार अवघड काम आहे, कारण त्याच्यासाठी तुम्हाला क्लच ओपन करायला लागतं. तर हेच कारण असल्यामुळे मी सील बेरिंग वापरत आहे. जसं 4 स्पीड गिअर बॉक्सला आपण बेअरिंग लावण्यासाठी हॉट एअर गन वापरली, तसंच 5 स्पीड गिअर बॉक्ससाठी पण आपण हॉट एअर गन वापरणार आहे. व्यवस्थित टेम्परेचर आल्यानंतरच आपण बेअरिंग जे आहे हे फिटिंग करायचं आहे. लक्षात ठेवा, ह्याच्यासाठी तुम्ही कुठलाही टॉर्च वापरू नका किंवा LPG किंवा गॅस कुठल्याही प्रकारचे डायरेक्ट टॉर्च वापरायचा नाही आहे. ह्याच्यामध्ये इनडायरेक्ट हीच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर डायरेक्ट टॉर्च वापरला तर प्रॉब्लेम असा होतो की बाकीचे जे स्पेअर पार्ट्स आहेत सपोज, तर ते खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्याला ओव्हर हीट पण नाही करायचं आहे. एक नॉमिनल हीट करायचं जेणेकरून एक्सपान्शन होईल. लक्षात घ्या, हिटिंग झाल्यानंतर केसिंगला डायरेक्ट हात लावू नका, कारण ती बऱ्यापैकी गरम होते. त्यामुळे काळजी घ्यायची आहे केसिंगला हँडल करताना. आता जे बेरिंग साईड आहे तर हाताला कपडा किंवा ग्लव्ज लावायचा आहे, म्हणजे चटका बसणार नाही. तर बेरिंग जे आहे, बेरिंग नुसतं तुम्हाला आतमध्ये ठेवायचे, ते इझी फिट होतं. त्याला कुठल्याही प्रकारचा एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागणार नाहीत किंवा ठोकायला लागणार नाही आहे. डायरेक्टली तुम्ही फक्त सोडलं तर ते आतमध्ये जाऊन बसतं. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवून देतो केसिंग. बिना ठोकता हे बेरिंग आपण फिट केलेलं आहे. जर बेरिंग तुम्ही ठोकलं तर आणि चुकीचं ठोकलं तर खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे स्कूल झाल्यानंतर म्हणजे थंड केल्यानंतरच बाकीचं काम करायचं. तर आपण पहिले केसिंगला थंड करून घेऊ. ओपन साईड आतमधनं आहे आणि सील साईड जी आहे ती बाहेरनं ठेवलेली आहे. व्यवस्थित थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर बाकीची असेंब्ली करायची. हे न्यूट्रल स्विच आहे. इथे तुम्हाला रोलर बेरिंग दिसेल, मिडल रोलर म्हणजे ले शाफ्टसाठी. हे मेन शाफ्ट बेरिंग आहे आणि इथे गिअर शाफ्ट होल आहे, म्हणजे तुम्हाला
जे पेडलचं जे शाफ्ट आहे ते, आणि हे लॉक लॉक आहे, गिअर सिलेक्टर लॉक. सरक्लिप लावून घ्यायची आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडनं चुकून झालं नव्हतं, परंतु मला फोटो मिळाला. सर्किट लॉक लावून घ्यायचे. बेरिंगला लॉक आहे. सगळीकडे असेंब्ली लूब लावायचे किंवा ऑइल तरी लावायचंच आहे, ड्राय नाही ठेवायचे. रोलर बेरिंग जे आहे आतमधलं जे लेशाफ्ट साठी दिलेलं आहे, तर त्याला व्यवस्थित लूप करून घ्यायचंय. जरी तुम्ही ह्या गिअर बॉक्स मध्ये ऑइल टाकणार असाल तरी सुद्धा लूप करा. त्याचं रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही असेंब्ली करता तेव्हा ड्राय स्पेअर पार्ट्स टाकायचे नाही, कारण डायरेक्ट मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट झाल्यामुळे स्पेअर पार्ट्स एकतर रफ स्पेअर पार्ट्स होऊ शकतात. दुसरी गोष्ट, तुमचे जे मुवमेंट्स आहेत, गिअर बॉक्स तुम्हाला चेक करायचा आहे कॉन्स्टंटली की तो व्यवस्थित त्याचे फ्री मुवमेंट्स आहेत की नाही. तर त्याच्यासाठी स्मूथ मुवमेंट्स हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला लुब्रिकेशन करणं फार जरुरी आहे. बेअरिंगला पण लुब्रिकेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. खूप सुंदर असा हा गिअर बॉक्स आहे. जसा 4 स्पीड गिअर बॉक्स आहे तसाच हा आहे. याचं कन्स्ट्रक्शन खूप सुंदर आहे. व्यवस्थित लुब्रिकेशन केल्यानंतर आपण पुढची असेंब्ली करणार आहोत. सील साइड तुम्ही बघू शकता. हे मेन सील आहे. हे क्रँकशाफ्ट, सॉरी, जे स्प्रॉकेट शाफ्ट आहे किंवा स्प्रॉकेट सील किंवा स्प्रॉकेट गिअर जे आहे, आउटपुट शाफ्ट आपण ज्याला म्हणतो, किंवा तर त्याच्यासाठी हे सील आहे. स्लाइटली इथं रफ सरफेस आहे. पहिले टेक्निशियननी जेव्हा सील काढायचं ट्राय केलेलं असणार आहे तेव्हा स्क्रूड्रायव्हर तिथे लागण्याचे चान्सेस आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे इथे डेंट दिसतंय तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की चेन जी आहे ती तुम्ही कितीही केअर करायचं म्हटलं तरी चेन गिअर बॉक्सला घासतेच. जर जास्त लूज असेल तर ती घासणार. जसं तुम्ही याच्यावरती मार्किंग बघू शकताय, हे युसेजमुळे आलेले, पण त्याच्यामध्ये कोणाची चूक नाहीये. त्याचं कन्स्ट्रक्शनच असं असल्यामुळे ते तिथं घासले जाते. जो डेंट आलेला आहे किंवा जी काही बर आहे ती मी मायक्रो ग्राइंडरनी काढून घेणार आहे. फॅसिलिटीज असल्यामुळे मला कुठली टेन्शन नसतं काम करताना. 12,500 RPM वर हे मायक्रो ग्राइंडर जे आहे हे चालतं. तर मला तिथे बर नकोय, कारण सीलचं जी एंट्री आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे. न्यूमॅटिक ग्राइंडर आहे हा. शक्यतो मला इथं फाईल वापरायची नाही आहे, कारण बर काढताना एकतर पॉईंटनी काढायची आणि इमिडिएट काढायची, म्हणजे तिथं जास्त वेळ नाही घालवायचा. ॲल्युमिनियम अलॉय हे हार्ड असतं, सिंपल नाही आहे तसं घासणं. व्यवस्थित कपडा लावून घ्यायचा आहे, कारण आपण आता फिटमेंट केलेलं आहे, तर बर जी आहे किंवा मेटल डस्ट जी आहे ती इकडे तिकडे जायला नको. सॉरी, मी तुम्हाला दोन्ही साईडनी व्ह्यू दाखवू शकत नाही, कारण आता फक्त टॉप व्ह्यूच मी कॅमेरा सेट केलेला आहे. इन्सर्शन जी चॅम्पर आहे, सील इन्सर्शन चॅम्पर, ती पण क्लीन करून घ्यायची जर खराब असेल तर. या सगळ्या गोष्टी जर आहेत तर वर आपण जे म्हणतो व्यवस्थित एअर वॉश करून घ्यायचं, क्लीन करून घ्यायचं. सगळा सरफेस क्लीन असला पाहिजे. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तरच ह्या रिपेअरिंगमध्ये तुम्हाला जायचं. अदरवाईज जर सगळं क्लिअर आणि क्लीन असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याची जरूरत नाही आहे. ही केस किंवा हा गिअरबॉक्स उघडण्याचं एकच कारण होतं, या केसला आम्हाला बफिंग करायचं होतं. अदरवाईज व्यवस्थित गिअरबॉक्स होता, त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. मोटरमध्ये फक्त प्रॉब्लेम होता.
परंतु आपण जेव्हा खोलतो सगळं इंजिन, त्यावेळेला प्रत्येक गोष्ट आपण चेक पण करून घेतो. व्यवस्थित लूब लावून घ्यायचं आहे किंवा ऑइल लावायचं आहे, तर ज्याच्यामुळे ऑइल सील जे आहे हे पटकन बसेल. 5 स्पीड गिअरबॉक्समध्ये जेव्हा तुम्ही ऑइल सील बसवता तेव्हा थोडंसं हार्ड आहे, ते एवढं सिम्पल नाही आहे. 4 स्पीडमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी हाताने डायरेक्टली फिट केलेलं होतं, पण 5 स्पीडमध्ये तसं नाही आहे. थोडीशी कॅव्हिटी अंडरसाइज आहे, त्याच्यामुळे ती टाईट जाते. त्यामुळे तुम्हाला तिथे प्रेस मशीनच लागणार आहे. ऑइल सीलला बाहेरनं थोडंसं लूप करून घ्यायचं आहे आणि ऑफकोर्स इनर लिप जे आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, इनर लिपला तुम्हाला स्लाइटली लूप लावून घ्यायचं आहे. ड्राय जर तुम्ही रन करायचा ट्राय केला तर चान्सेस असतात की ऑइल सील खराब होऊ शकतं फ्रिक्शनमध्ये. त्यामुळे शक्यतो स्मूथ सरफेस ठेवायचा, तिथून लीक होणार नाही कारण नवीन सील आहे. हे हाताने थोडंसं लोकेट करून घेतल्यानंतर मगच तुम्ही प्रेस मशीनवर करायचं. मी जुनं सील मुद्दामून ठेवते जेणेकरून नवीन सील जे ते खराब नाही होणार. रबर कॉन्टॅक्टमध्ये ठेवते मी, डायरेक्टली प्रेस नाही करत आहे. इथे जास्त तुम्हाला प्रेशर लागणार नाहीये, परंतु आपल्या हाताचं प्रेशर हे कमी पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथं प्रेस मशीन यूज करणं फार जरुरी आहे. तुमच्या शॉपमध्ये जर प्रेस मशीन असेल तर अतिउत्तम, अदरवाईज तुम्ही मशीन्सकडनं हे सील लावून घेऊ शकता. इनफॅक्ट बेरिंगही लावून घेऊ शकता. सील व्यवस्थित बसलेलं आहे, चेक करून घ्यायचे प्रत्येक गोष्ट. जर सील बसलं असेल तर आपण पुढच्या कामाला प्रोसीड करू शकतो. खूप सुंदरसा गिअरबॉक्स आहे, त्याचं मेकॅनिझम खूपच सुंदर आहे. शिकण्यासारखी गोष्ट आहे याच्यामध्ये. आता गिअरबॉक्समध्ये पहिला जो पार्ट लावायचा आहे तो आहे तुम्हाला लास्ट गिअर. त्याला 2 रोलर बेरिंग्स आहेत आणि ऑइल सील पण आहे, तर त्याला पण लूब लावून घ्यायचं आहे. आणि हा जो गिअर आहे, हा जो स्लीव आहे बेसिकली, किंवा मेन शाफ्ट स्लीव म्हणू शकता तुम्ही, किंवा आउटपुट शाफ्ट म्हणू शकता. तर हा जो गिअर आहे हा थोडा हार्ड जाणार आहे, बेरिंगमध्ये सहजासहजी जात नाही. त्यामुळे इथे तुम्हाला हाताने बसवता येणार नाही आहे, किंवा नॉर्मल टॅपिंग करून किंवा हॅमरिंग करून मॅग्नेट यूज करून वगैरे जाणार नाही आहे. त्याला पहिले तुम्हाला लोकेट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सरळ सरळ प्रेस मशीनवरतीच हा बसवायला लागणार आहे. त्यामुळे मेटल हॅमर तर अजिबात वापरायचं नाही. लक्षात घेऊ मित्रांनो, मेटल हॅमर शक्यतो कुठेच वापरू नका अनलेस अनटिल तुम्हाला त्याची गरज भासते, कारण त्याच्यामुळे केस तुटण्याची किंवा स्पेअर पार्ट्स तुटण्याचे चान्सेस असतात. आपला जो हाताचा टॉर्क आहे आणि त्यात किती वजनाचा तुम्ही हातोडा वापरता त्याच्यावरती डिपेंड असतं. सो शक्यतो या गोष्टी करताना तुम्ही बेस्ट वे डेल्विन वापरा किंवा स्पेशल पॉलिमर्स वापरा, किंवा जसं मी आता डेल्विन वापरतो, इथे स्लाइटली टॅपिंग करतोय. मला फक्त लोकेट करून घ्यायचं. त्याचं कारण आहे, मला स्लाइटली बेरिंग जे आहे, जे स्लीव आहे ती बेरिंग थोडीशी बाहेर काढायची, जेणेकरून मला तिथे डिस्टन्स पीस टाकता येईल. कारण इनर रेसवरती तुम्ही कधी हॅमर करायचं नाही असतं. आता मी रबर मॅग्नेट वापरतो. 3 पाऊंडचं जरी असलं तरी माझे इम्पॅक्ट्स आहेत ते कमी आहेत, म्हणजे जास्त टॉर्क मी देत नाही आहे. बेरिंग बेस्ड मॅग्नेट आहे हा. स्लाइटली लोकेट करून घेतलेलं आहे मी बघू शकता, स्लाइटली बाहेर आलेला आहे. आता मी इथे स्लीव टाकणार आहे, म्हणजे जो डिस्टन्स पीस आहे ओरिजिनल तोच ॲज अ टूल म्हणून वापरणार आहे. इनर रेसवरती बेरिंगच्या कधी पण जर तुम्ही ठोकलं इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली तर बेरिंग खराब होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच्यामुळे ते सांभाळून काम करायचं आहे. जसं मी आत्ता हा डिस्टन्स पीस टाकतोय तोच मी ॲज अ टूल म्हणून वापरणार आहे. इथे एक तुम्ही पाईप वापरू शकता. जर आता मी पाईप रेंच लावलेला आहे माझ्याकडे, फॉर्च्युनेटली त्या साईजचा भेटला. तो लावल्यानंतर तुम्हाला तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. गिअर जो आहे आता तो बेरिंगच्या सेंटरने व्यवस्थित प्रेस करता येणार आहे आणि बेरिंग पण खराब नाही होणार.
या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं फार जरुरी आहे. इथे तुमची एक चूक खूप महागात पडू शकते. त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला जर बेअरिंग खोलायचं म्हटलं तर ते फार इम्पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही गाडीवरती किंवा चॅसीवरती हे सगळ्या असेंब्लीज ज्या आहेत या फिट करणार असाल तेव्हा. त्यामुळे लक्षात घ्यायचंय. आपण बघूया. व्यवस्थित फिटिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. याचे मुवमेंट्स चेक करून घ्यायचेत की काही तुम्हाला जे बेअरिंग्ज आहेत किंवा गिअर जो आहे तो घट्ट तर जात नाही ना किंवा जॅम तर जात नाही ना, रोटेशन त्याचं व्यवस्थित होते ना. प्रत्येक गोष्ट दरवेळेला रोटेट होतीये की नाही चेक करत करत तुम्हाला जायचंय. शक्यतो डायरेक्टली फिटमेंट करू नका, थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु प्रत्येक गोष्ट चेक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. कारण एकदा असेंब्ली झाली आणि तुम्ही एकदा इंजिनवरती चढवलं किंवा इंजिन टोटल जे इंजिन आहे ते चॅसिसवरती चढवल्यानंतर तुम्हाला इथे काम करणं फार अवघड पडणार आहे. इनॲक्सेसिबल होऊन जाते गोष्ट. याच्यामध्ये जी लॉक आहे तो तुम्हाला अशा हिशोबाने ठेवायचा, म्हणजे ग्राउंड पॅरलल टू ग्राउंड ठेवायचं जर तुम्ही व्हर्टिकली इन्स्टॉल करत असाल गिअरबॉक्सवर, पण शक्यतो तसं होणार नाही. इनफॅक्ट मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. हाफ कट वॉशर किंवा शिम ज्याला म्हणतो आपण, त्याला स्लाइटली ग्रीस लेअर लावून घ्यायचं, फार जास्त नाही. ग्रीसचं काम एकच आहे की तिथं तो जो वॉशर आहे तो चिटकून राहायला पाहिजे. या वॉशरचं किंवा हाफ कट वॉशरचं काम असं आहे किंवा शिमचं काम असं आहे की डायरेक्ट मेटल जे आहे, जे गिअर आहे ते ॲल्युमिनियम केसिंगला घासले गेले नाही पाहिजे, नाही तर केसिंग जी आहे ती खराब होऊ शकते. सो ते कॉन्टॅक्ट जो आहे तो अवॉइड करण्यासाठी वॉशर्स शक्यतो असतात. सो हाफ कट वॉशर जो आहे हा हार्डन आहे, ग्राइंडिंग केलेला आहे आणि स्पेशल वॉशर आहे. तो व्यवस्थित तिथे लावून घ्यायचा आहे. त्याला स्लॉट दिलेला आहे, तो त्या शेपमध्येच बसवायचा आहे. याला साईड कुठल्याही साईडने तुम्ही वॉशर लावू शकता, जरुरी नाही की त्याला काही साईड आहे म्हणून. व्यवस्थित टेबल सेट करून घेतोय. व्ह्यूज थोडे पॉसिबली अवघड होतात कारण रेकॉर्डिंग मी एकटा स्वतःच करणार, परत काम पण करायचं, त्याच्यामुळे थोडंसं अवघड होतं काम. एनिवेज, ही गिअर असेंब्ली आहे, ह्या ॲक्च्युअल गिअर असेंब्ली आहे. ह्याला व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे. डिझेल वॉश करायचं आहे, पेट्रोलनी करायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर त्याला एअर वॉश करायचं आहे. ही मेन असेंब्ली आहे. मी डिझेल वॉश करून घेतलेले व्यवस्थित, सगळं व्यवस्थित एअर वॉश करून मग तुम्ही व्यवस्थित कापडाने पुसून घ्यायचे, डस्ट फ्री करायचे, मड फ्री करायचे. कुठले स्पेअर्स खराब असतील तर ते चेंज करणं जरुरी आहे. ओरिंग्स खराब असतील तर चेंज करा. शक्यतो ओरिंग चेंज करायचे आहेत, पण कोविडमुळे आत्ता खूपच ॲक्सेसिबिलिटी नाही आहे स्पेअर पार्ट्सची, आणि जर चांगले असतील तर तुम्ही यूज करू शकता. बेअरिंगला जे मेन शाफ्ट बेअरिंग आहे त्याला पण लूप करून घ्यायचंय, व्यवस्थित लूप करायचंय. याला अजून एक बेअरिंग आहे, ते मी तुम्हाला दाखवून देईन. आतल्या साईडनी पण लावून घ्यायचंय. आपल्याला जेवढा ॲक्सेस आहे तेवढा तुम्ही लुब्रिकेशन्स वापरू शकता, म्हणजे लुब्रिकेट करू शकता स्पेअर पार्ट्सला. दोन्ही साईडनी ओपन बेअरिंग वापरलं. इथे मात्र मी सील्ड बेअरिंग वापरत नाही, इथे ओपन बेअरिंग वापरणार आहे. त्याचं रिझन असं आहे की हा बेअरिंग जो आहे हा आतमध्ये आहे आणि याच्यावरती ऑइल जे आहे कॉन्स्टंटली स्प्लॅश होत राहणार आहे. दुसरं जे बेअरिंग आहे ते किक रॅचेट जे आहे किंवा किकर जे आहे, किक शाफ्ट जे आहे त्याच्या आतमध्ये दिलेलं आहे, त्याला रोलर बेअरिंग आहे. काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी नाही मिळत, त्याच्यामुळे कधी कधी नाईलाजास्तव तुम्हाला कधी कधी जुने स्पेअर्स वापरायला लागतात. पण जेवढे तुम्हाला नवीन स्पेअर मिळू शकतात तेवढे
टाकायचे. गिअर्स वगैरे जर खराब असेल तर ते नवीन टाकायचे, नसतील खराब तर काही जरूरत नाही आहे. तसा हा रोबस्ट गिअर बॉक्स आहे, खूप रगड आहे. म्हणजे भरपूर ह्याच्यावरती म्हणजे तुमची रायडिंग जेव्हा होते तेव्हा ह्याच्यावर खूप टॉर्चर होत असतं. त्यामुळे तसा हा गिअर बॉक्स तसा हार्ड आहे. ही फोर्क असेंबली व्यवस्थित पुसून घ्यायची आहे, व्यवस्थित क्लीन करायचं आहे. हा ले शाफ्ट आहे, ले शाफ्टचे गिअर्स व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. मॅक्सिमम जेवढं क्लीन करता येईल तेवढं सगळं क्लीन करायचं आहे. हा ले शाफ्ट आहे. गिअर असेंबल करून घ्यायचे परत एकदा. जरी तुम्ही विसरले तरी तुम्ही स्पेअर पार्ट्स कॅटलॉग जो आहे तो रिफर करू शकता किंवा मॅन्युअल रिफर करू शकता जर तुम्हाला व्यवस्थित ॲक्सेसिबिलिटी असेल. अदरवाईज जर तुमच्याकडे ॲक्सेसिबिलिटी नसेल तर प्रत्येक गोष्टीचे फोटो काढून ठेवायचे किंवा व्हिडिओ काढायचा, ज्याच्यामुळे तुम्हाला रिपीट जर काही तुम्ही विसरले तर तुम्ही रिपीट करून बघू शकता, रिव्हर्स करून बघू शकता की तुम्ही कुठं चुकताय. स्वतः तुम्ही मॅन्युअल पण बनवू शकता. जरुरी नाही आहे की तुम्ही कंपनीचंच मॅन्युअल घ्यायला पाहिजे. परंतु कंपनीच्या मॅन्युअलमध्ये किंवा ॲक्च्युअल मॅन्युअल्समध्ये बऱ्याचसा डेटा असा असतो की जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मॅन्युअलमध्ये नाही बनू शकत, कारण ते जे मोजमाप आहे ते इम्पॉर्टंट आहे. मेन शाफ्ट पण क्लीन झालेला आहे, मेन शाफ्टची असेंब्ली पण झालेली आहे, फोर्क क्लिअर झालेले आहेत. आता वेळ आलेली आहे असेंब्ली लूप वापरायची. प्रत्येक गिअरला, प्रत्येक शाफ्टवरती, प्रत्येक फोर्कला, प्रत्येक स्पिंडलला तुम्हाला लुब्रिकेट करून घ्यायचे. कुठल्याही कंडिशनमध्ये ड्राय नाही सोडायचे, जसं मी पहिले म्हटलं. फोक स्पिंडल आहे. या गोष्टी सगळ्या ऑइलमध्ये इमर्स्ड राहणार आहेत, म्हणजेच बुडलेल्या असणार आहेत. परंतु आपण आत्ता असेंब्ली करतोय त्यामुळे असेंब्ली स्मूथ व्हायला पाहिजे, हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं आत्ता आपण जे असेंब्ली लूब वापरतोय ते फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे असेंब्ली लूब नसेल तरीसुद्धा तुम्ही ऑइल वापरू शकता. EP90 जे ऑइल आहे तेही तुम्ही ह्या गोष्टीसाठी वापरू शकता. मला ॲक्सेस आहे म्हणून मी आत्ता असेंब्ली लूब वापरतोय. इथे प्रॅक्टिसपेक्षा मी म्हणू शकतो लॉजिक फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुमचं लॉजिक क्लिअर असतं तेव्हा तुम्हाला असेंब्लीज कुठल्याही गोष्टीच्या खूप सिम्पल जातात. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही त्रास होत नाही. आणि प्रॅक्टिस म्हणजे हीच आहे की लॉजिकची प्रॅक्टिस करणे. आत्ताच जे काही आहे ते तुम्ही चूक करून घ्या, म्हणजे चुका झाल्या तरी चालतील आणि चुका व्हायलाच पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला असेंब्ली जी आहे ही कळणार नाही. आणि एकदा त्याचं लॉजिक क्लिअर झालं तरी तुम्ही 10 वर्षानंतरसुद्धा हा जर गिअरबॉक्स ओपन केला तरी तुम्हाला फिट करता यायला पाहिजे. आपल्याकडनं चुका होतात आणि व्हायलाच पाहिजेत. कोणीच परफेक्ट नाही आहे. परंतु चूक जेव्हा होते तेव्हा तुम्ही जेव्हा ती चूक शोधता तेव्हा त्यातनं तुम्हाला कळतं की हा स्पेअर पार्ट असा नाही आहे, तो तसाच बसला पाहिजे. तर इथे जे परफेक्शन तयार होतं हे मेन स्किल सेट जे आहे हे ह्याला आपण इम्पॉर्टन्स जास्त देतो. आज तुमच्याबरोबर ही जी इन्फॉर्मेशन शेअर करायला मला मिळते खूपच आनंद आहे, कारण असे चान्स फार रेअरली येतात. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वेळेला इंजिन खोलायलाच पाहिजे, ओपन करायलाच पाहिजे याचं जरुरी नाही आहे. त्यामुळे हा आज चान्स आला होता म्हणूनच मी तुमच्यासमोर हा विषय आज ठेवलेला आहे यूट्यूबवरती. मला वाटत नाही की 5 स्पीड गिअरबॉक्स किंवा 4 स्पीड गिअरबॉक्सची कोणी असेंब्ली दाखवली असेल, आणि जर दाखवली असेल तर फारच उत्तम आहे, कारण ह्यातनंच तुम्हाला नॉलेज मिळणार आहे. व्यवस्थित असेंब्ली करून घ्यायची, प्रत्येक गोष्टीला लूप लावून घ्यायचे, चेक करायचे की काही चुकत तर नाही आहे, सिक्वेन्स चुकत नाही आहे ना. ह्या सगळ्या गोष्टींना सिक्वेन्स आहे. जर तुमचा सिक्वेन्स चुकला तर ती गोष्ट
जी मेन गिअर प्लेट आहे आतली त्याच्यावर बसणार नाही आणि केसमध्ये सुद्धा तुम्ही गिअर्स जे आहेत हे इन्सर्ट करू नाही शकणार. व्यवस्थित ग्लूब लावून घ्यायचे प्रत्येक गोष्टीला, कुठेही विसरू नका. लूब महाग जरी असलं तरी फार त्याचा जो उपयोग आहे तो खूप सुंदर आहे. तुम्हाला यातनं त्रास कमी होणार आहे. बऱ्याचशा कंपन्यांकडे असेंब्ली लूब्स आहेत. हे ल्यूब व्यवस्थित इंजिन ऑइलमध्ये किंवा कुठल्याही ऑइलमध्ये मिक्स होतं जेव्हा तुम्ही फील करता, केसिंग फील करता तेव्हा. पण जोपर्यंत तुम्ही टाकत नाही तोपर्यंत ते तिथेच स्टॅग्नंट असतं, म्हणजे ते तिथंच राहतं. ते ड्रॉप ऑफ होत नाही ग्रॅव्हिटीमुळे, तर ते तिथेच चिटकून राहतं. त्याची हीच जी एक हे कॅरेक्टरिस्टिक आहे तीच इम्पॉर्टंट आहे की ते ड्रॉप आउट होत नाही किंवा गळत नाही खालती. फोर्क असेंब्ली, ह्या सगळी असेंब्ली तुम्हाला बाहेर करून घ्यायची आहे. फोर्क असेंब्ली करून घ्यायची आहे. ही असेंब्ली तुम्ही ऑन द स्पॉट नाही करू शकत, त्यामुळे पहिले ही असेंब्ली इथं बाहेर ट्रेमध्ये करून घ्यायची आहे बेस प्लेट लावण्याच्या आधी, म्हणजे गिअर प्लेट जी आहे ती लावण्याच्या आधी. त्याच्यानंतरच तुम्हाला आत्ता सांगण्याच्या ऐवजी एनिवेज तुम्हाला मी दाखवूनच देतो. ही आहे ॲक्च्युअल असेंब्ली. ही आहे गिअर सिलेक्टर प्लेट. यू सीमध्ये पण असाच टाईपचा गिअरबॉक्स आहे, परंतु 5 स्पीड गिअरबॉक्स जो वेगळा होता त्याचा जो असेंब्लीचा सिस्टम आहे किंवा जी प्रोसिजर आहे ती थोडी वेगळी आहे. यू सी इंजिनमध्ये तुम्ही डायरेक्टली कुठल्याही सेटिंग्स न लावता म्हणजे टायमिंग न लावता तुम्ही फिटिंग करू शकता. परंतु 5 स्पीड गिअरबॉक्समध्ये जो जुना गिअरबॉक्स होता त्याला एक स्पेसिफिक टायमिंग आहे. व्यवस्थित लूब लावून घ्यायचे. ही शेवटची शीम आहे, ही किक रॅचेटच्या इथे लागते, ती विसरायची नाही आहे, अदरवाईज किक मारताना मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट आला तर खराब होऊ शकतं. ही आहे मेन प्लेट, गिअर प्लेट आहे. कॅमेरा सेट करून घेतो म्हणजे तुम्हाला थोडा व्ह्यू क्लिअर मिळेल. आय एम सॉरी, मी एकटाच असतो त्याच्यामुळे मोबाईलवरती रेकॉर्डिंग करताना आणि काम करताना सगळ्या गोष्टी एकत्र थोडा अवघड होते, पण मी ट्राय करतो आहे. मेन शाफ्ट होल, ले शाफ्ट होल आणि स्पिंडल होल, ही सगळी असेंब्ली तुम्हाला गिअर प्लेटवर लावायची. इथे तुम्हाला मात्र थोडंसं टॅपिंग करायला लागणार आहे, म्हणजेच हॅमरिंग करायला लागणार आहे, परंतु मेटल हॅमरनी नाही. तर इथे तुम्हाला डेलरिन वापरायचं आहे किंवा रबर मॅलेट वापरायचं आहे. याचं जे टायमिंग आहे मी तुम्हाला दाखवून देणार आहे. पहिले आपण असेंब्ली कंप्लीट करून घ्यायची. व्यवस्थित असेंब्ली झाली पाहिजे कुठल्याही कंडिशनमध्ये. मेन शाफ्टला थोडंसं तुम्हाला हॅमर करावं लागणार आहे. स्लाइटली थ्रेड बाहेर आल्यानंतर तुम्ही पाहिजे तर नट लावून तो पुल करू शकता, परंतु जेवढं तुम्ही हाताने कराल तेवढं चांगलं आहे, कारण बाकीच्या असेंब्लीज जर घुसल्या नाहीत आणि तुम्ही चुकून पहिले नट टाईट केला तर काहीतरी तुटण्याचे चान्सेस असतात. व्यवस्थित टॅप करून घ्यायचे, चेक करत राहायचे. बघू शकता थ्रेड बाहेर आलेले आहेत बेअरिंगमधनं. इथे तुमची मेन असेंब्ली जे क्रिटिकल कॉम्पोनंट होता, याला सर्क्लिप आहे त्याच्यामुळं जो स्पिंडल आहे त्याला एक लिमिट आहे, ते त्याच्या पलीकडे आतमध्ये जाणार नाही. ही असेंब्ली पहिले वॉशर आणि मग लॉक नट आहे, नायलॉक नट आहे. ही असेंब्ली जी तुम्ही बाहेर करून घेताय हाच क्रिटिकल मुवमेंट असतो, कारण ही अख्खी असेंब्ली तुम्हाला केसमध्ये फक्त इन्सर्ट करायची आहे. विचार करा इंजिनियर्सनी किती याच्यावरती डोकं लावलं असेल. इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही म्हटले तर खूप क्रिटिकल आहे त्याच्यामध्ये कॉम्पोनंट्स. डिझायनिंग जे आहे हे खूप क्रिटिकल आहे, कारण प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागतो.
नट टाईट करून घ्यायचं आहे आत्ताच. आत्ता मी स्लाइटली टाईट करून घेणार आहे ॲटलिस्ट होल्डिंगसाठी. मी डायरेक्ट पूर्ण टाईट नाही करणार आहे. जेव्हा मी असेंब्ली करेन पूर्ण गिअरबॉक्समध्ये त्याच वेळेला मी लास्ट टाईट करणार आहे. माझ्याकडं निमॅटिकची सोय आहे. तुमच्याकडे निमॅटिकची सोय असेल तर निमॅटिकने टाईट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला हाताने टाईट करायला लागणार आहे. तुम्ही ते मग केसमध्ये टाकल्यानंतर टाईट करू शकता, परंतु तुम्हाला थोडंसं हार्ड जाईल ते काम करताना. आता प्लेट लावून घ्यायची. जसं मी म्हटलं की प्लेटला एक म्हणजे ओव्हरऑल ह्या गिअरबॉक्सला एक टायमिंग आहे, UCला टायमिंग नाही आहे. तर कसलं टायमिंग आहे तर ते आपण आता बघू. पहिले लूप करून घ्यायचं आहे, कारण प्लेटला शार्प एज आहे, त्यामुळे ती फिरवताना थोडा त्रास होतो. ह्याचं एक टायमिंग आहे. तर टायमिंग असं आहे की गिअरबॉक्स जो आहे तो असेंबल किंवा तुम्हाला इन्सर्ट करताना पूर्ण गिअर असेंब्ली हा 3rd गिअरमध्ये करायचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला दाखवून देतो मी. व्यवस्थित फिटमेंट करून घ्यायचं, चेक करायचं आहे. काहीही गोष्टी म्हणजे काही गिअर्स पडले नाहीत पाहिजे, त्यामुळे शक्यतो सगळ्या गोष्टी ट्रेमध्ये करा किंवा एक व्यवस्थित ओपन टेबलवरती काम करा, म्हणजे तुम्हाला आईस पाईस जागा मिळेल असं शक्यतो काम करा. ही जी तार आहे हीच मी तेवढी ठेवून दाखवणार तुम्हाला. तर सगळे जे डॉट्स आहेत, डावल्स जे आहेत या प्लेटमध्ये, जे डॉवल्स आहेत ते, आणि जो ॲरो तुम्हाला दिसतोय सेकंड डॉवलच्या अलीकडे, तर तो सगळे लाईनमध्ये असले. 3rd गिअर लक्षात ठेवा, 3rd गिअर. जो नॉच पण तुम्हाला दिसतोय सिलेक्टर असेंब्लीवरती, तो लॉक प्लेटला 3rd गिअरवरतीच लॉक होणार आहे. आता वेळ आलेली आहे गिअर इन्सर्ट करण्याची 3rd गिअरमध्ये. हा जो लॉक प्लेट आहे हा 3rd गिअरलाच बरोबर समोर येऊन बसतो, त्याच्यामुळेच 3rd गिअरला टाकायचे. असेंब्ली लूप विदाउट फेल वापरायचे. कट वॉशर आपण टाकलेला आहे, हाफ कट वॉशर, त्यामुळे पुढची असेंब्ली आपण आता करायला मोकळे झालेलो आहोत. मी ट्राय करतोय तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा व्ह्यू, पण व्हर्टिकल शक्यतो काम होणार नाही असं मला वाटतंय. स्पेअर पार्ट्स पडू शकतात कारण कॅमेरावरती आहे आणि डिस्क पडण्याचे चान्सेस पण आहेत आतमध्ये. आय थिंक गिअरबॉक्स हॉरिझॉन्टल ठेवायला लागणार आहे, तर मला टेबल सेट करून द्या आणि कॅमेराही सेट करून द्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित व्ह्यू मिळेल. तर मी कॅमेरा असा लावलेला आहे आणि गिअरबॉक्स जो आहे हा आता हॉरिझॉन्टल ठेवलेला आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित क्लिअर व्ह्यू मिळते. आता लॉक प्लेट जी आहे ती विसरायची नाही आहे. 3rd गिअरला आपल्याला सेट होणार आहे, त्याच्यामुळे ती न्यूट्रल स्विचच्या जवळच असली पाहिजे. व्यवस्थित प्लेट सेट करून घ्यायची. थोडंसं क्रुशियल मुवमेंट आहे आणि कोझी एरिया असल्यामुळेच गिअरबॉक्स फिटमेंट करताना थोडा त्रास होतो, पण एकदा तो इन्सर्ट झाला तर त्याच्यानंतर त्याला फक्त सेट करत करतच आतमध्ये यायचे. तुम्हाला मे बी स्लाइटली याच्यावरती हॅमरिंग म्हणजे टॅपिंग करावं लागू शकतं, तर विसरू नका. परत मी सांगतोय, मेटल हॅमर नाही वापरायचं आहे, मॅलेट किंवा डेलरिन वापरायचं आहे किंवा कुठलंही पॉलिमर वापरा, जेणेकरून मेटल जे आहे हे तुटणार नाही. इवन तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम किंवा लीड हॅमर असला तरी चालेल, परंतु लीड हॅमरपेक्षा मॅलेटच बेस्ट आहे. रबर मॅलेट किंवा ॲल्युमिनियम हॅमर पण चांगला असतो, पण त्याने डेंट्स येण्याचे चान्सेस असतात. भले काही तुटणार नाही, पण डेंट्स येण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे बेस्ट डेलरिन किंवा रबर मॅलेटच आहे. आत्ता जो तुम्हाला स्पेअर पार्ट दाखवलेला होता तो गिअर सिलेक्टर आहे, जी प्लेट आहे तर त्याचा होल्डिंग गाईड आहे. ते बेसिकली ही होल्डिंग प्लेट आहे जी वरतून लॉक करणार आहे.
पहिले सेट करून घ्यायचं आहे, कारण अजूनही मेन गिअर असेंब्ली जी आहे ती आतमध्ये इन्सर्ट नाही झालेली आहे. थोडंसं विगल म्हणजे तुम्हाला थोडंसं प्लस मायनस मागं पुढं करायला लागण्याची शक्यता आहे, किंवा उभं आडवं आपण ज्याला म्हणतो थोडासा प्ले देऊन, थोड्याशा मुवमेंट्स देऊन, हलक्याशा मुवमेंट्स देऊन तो आतमध्ये न्यायचा आहे. शक्यतो ठोकायचं नाही आहे, पण मे बी तुम्ही जसं आता मी वापरतो डेलरेन, स्लाइटली हॅमरिंग करतो मी, अजिबात जोरात हॅमरिंग करत नाही त्याच्यावर सुद्धा. कधी कधी गिअर्स जे असतात ते हलू शकतात आपल्या जागेवरनं, तर ते लाईनमध्ये येण्यासाठी तुम्हाला थोडंसं व्हायब्रेशन देणं जरुरी आहे. त्याला शॉक थेरपी म्हणतो आपण. थोडासा शॉक द्यायचा, इलेक्ट्रिक नाही तर व्हायब्रेशन्स ज्याला म्हणतो आपण, तर त्याला शॉक म्हणतो. तर व्यवस्थित थोडंसं शाफ्ट गोल फिरवून हा आत्ता गिअरबॉक्स व्यवस्थित आतमध्ये गेला आहे. तुम्ही बघू शकता सगळे स्टड्सचे थ्रेड्स जे आहेत ते बाहेर दिसत आहेत. आता लॉक प्लेटला होल्डअप करायचं आहे तुम्हाला, कारण त्याच्याशिवाय तुमचं काम होणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता सेंटरला जो बोर आहे तो ॲक्च्युली आत्ता ऑफ सेंटर आहे, तर त्याला सेंटरला दाबायचं आहे. तर तुम्हाला बोटाने ते आतमध्ये दाबायला लागणार आहे. याचे स्टड्सचे नट्स तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लॉक करू शकता, पण पहिले आपण प्लेटला लॉक करून घेणार आहे, जेणेकरून हलणार नाही ते. याला लूब लावून घ्यायचे. यूसी इंजिनला इथे एक छोटीशी शिम आहे पातळ, पण या गिअरबॉक्सला शिमचं जे काम आहे ते मेटल होल्डरच करत आहे. हा जो सरफेस आहे हा इम्पॉर्टंट आहे, हा धरून ठेवतो. जुन्या गाड्यांमध्ये एक फार चांगली गोष्ट होती की तुम्हाला गिअरबॉक्सचं काम तुम्ही सेपरेटली करू शकत होते, क्लचचं काम सेपरेटली करू शकत होते, आणि मोटरचं जर काम असेल त्याच वेळेला तुम्हाला इंजिन डाऊन करण्याची जरूरत होती. पण यूसी इंजिनमध्ये तसं नाही आहे. यूसी इंजिनमध्ये थोडा जरी काही प्रॉब्लेम झाला तरी तुम्हाला सगळं इंजिन डाऊन करायला लागतं. भले ती 5 रुपयाची जरी गोष्ट असली तरी तुम्हाला सगळं इंजिन डाऊन करायला लागतं, ज्याच्यामुळे तुम्हाला लेबर मात्र खूप जास्त जातं, आणि त्याचं जे पॅकिंग वगैरे जे आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला परत परत नवीन टाकायला लागतात. त्यामुळे यूसी इंजिन आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. बोटाने तुम्हाला दाबून ठेवायची ती प्लेट, जेणेकरून वरतून होल्डर जो आहे हा तुम्हाला इन्सर्ट करता येणार आहे. हा पूर्णपणे आतमध्ये जातो, इथे ठोकायचं नाही आहे. ते आरामात तुम्ही स्लाइड फिट करू शकता. खूप आरामात ही प्लेट आतमध्ये इन्सर्ट होते. त्याचं फिटमेंट एकदम सुंदर आहे. त्याचे मशिनिंग जे आहे हे खूप सुंदर केलेलं आहे कंपनीने. प्रत्येक गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे कंपनीने. प्रत्येक गोष्टीचे काही ना काहीतरी काम आहे. ही प्लेट लॉक करायची, इथे तुम्ही एसएसमध्ये ॲलन हेड लावू शकता किंवा हेक्सागोनल लावू शकता. स्क्रूज जर चांगले असतील तर चांगलीच गोष्ट आहे, अदरवाईज नवीन तुम्ही लावू शकता. इथं इम्प्रोव्हायझेशन म्हणजे जसं मी म्हटलं ॲलन हेड बोल्ट्स एसएसमध्ये लावू शकता. ह्याचे स्क्रूज व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे मी ते जुनेच वापरणार आहे. स्टॉक स्क्रूज आहेत. आत्ता मी टाईट नाही करणार आहे, परंतु बाकीच्या ज्या असेंब्लीच्या गोष्टी आहेत त्या पहिले टाईट करून घ्यायच्यात. महत्त्वाचं आता म्हणजे जी प्लेट आहे गिअर प्लेट, तर व्यवस्थित मुवमेंट्स. आता थर्ड गिअरमध्ये अडकलेला आहे गिअरबॉक्स, याच्यामुळं मेन शाफ्ट आणि स्लीव हलणार नाही आहे. तर पहिले असा बॉक्स असणं फार जरुरी आहे, त्यामुळे तुमचं काम खूप सिम्पल होतं. तर हा नट पहिले तुम्हाला आता टाईट करून घ्यायचा आहे, परंतु त्याच्या आधी हे जे 4 स्टड्स आहेत हे 4 स्टड 13च्या नट्सनी वॉशर टाकून टाईट करून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर सेंटरचा नट तुम्ही टाईट करायचा आहे. जर न्यूमॅटिक असेल तर बेस्टच आहे. टॉर्क रेंज असेल तर गुड, पण टॉर्क रेंज शक्यतो वापरू नका, कारण इथे तुम्हाला हँड टॉर्क जो आहे हा सर्वात बेस्ट आहे. जर तुमचं हाताला स्किल चांगलं आलं असेल तर हँड टॉर्क वापरा, अदरवाईज टॉर्क रेंज. कारण टॉर्क रेंज वापरण्यासाठी तुम्हाला इंजिनवरती हे असणं जरुरी आहे, नाहीतर जो गिअरबॉक्स आहे तो कायम हालत राहणार. तुम्ही टॉर्क देण्यासाठी जो तुम्ही ताकद लावता तर ती ताकद लावता येणार नाही.
ह्याच्यात लॉक नट दिलेले आहेत, नायलॉक नट्स आहेत सगळे. मला कॅमेरा सेट करून द्या. इथे सगळे लॉक नट्स आहेत, तर ते लॉक नट्स टाईट करून घ्यायचे. इथे मी न्यूमॅटिक मात्र इथं मी वापरणार आहे, कारण ज्याच्यावरती मी टाईट करतोय ते स्टीलचे स्टड्स आहेत. सो तिथे मी न्यूमॅटिक वापरणार आहे. सेंटरचा जो नट आहे मेन शाफ्टचा, तो पण आता तुम्ही टाईट करून घेतला तरी चालणार आहे, कारण त्याच्यानंतर मात्र कुठलाच स्पॅनर इथं बसणार नाही आहे जेव्हा तुम्ही पूर्ण असेंब्ली करता. ते तुम्हाला दिसून येईलच. म्हणूनच याची एक प्रोसिजर आहे, एक आपण ज्याला तरीका म्हणतो, तर त्या पद्धतीनेच तुम्हाला जायचं आहे. कुठलीही गोष्ट करताना ती तशीच व्हायला पाहिजे. जर तुम्ही त्याचा सिक्वेन्स चुकवला तर गिअरबॉक्स तुम्ही फिटच करू शकत नाही. बेसिकली बुलेट तुम्ही जरी म्हटले प्रिमेटिव्ह आहे, तरी इथे डिसिप्लिनरी मॅनर जो आपण म्हणतो, खूप डिसिप्लिन राहायला लागतं त्याच्यात. ते तुमच्या अंगी असणं फार जरुरी आहे. जर तुम्ही डिसिप्लिन तुमच्या अंगात असेल तर तुमचं जे परफेक्शन जे आहे हे खूप चांगलं राहतं. घाई गडबडीमध्ये तुम्ही काम करत नाही. जर तुम्ही घाई गडबडीत काम केलं तर बुलेट कधीच नीट होत नाही. छोटे इंजिन्स तुम्ही पटापटा घाईनी करू शकता, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा चुका होतात. म्हणूनच बुलेट कितीही जुनी टेक्नॉलॉजी असली तरीसुद्धा या सगळ्या इंजिन्समधून शिकायला खूप भरपूर मिळतं. पहिली गोष्ट म्हणजे लॉजिक आणि डिसिप्लिन हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे त्याच्यामुळेच तुमचं परफेक्शन खूप वाढतं. ड्रेन प्लग पहिले लावून घ्यायचं आहे, कारण एकदा तुम्ही चासीवरती लावलं तर ॲक्सेसिबिलिटी थोडी अवघड होऊन बसते. त्यामुळे आत्ताच तुम्हाला ॲक्सेस आहे तर ड्रेन प्लग लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित टेफ्लॉन टेप लावायचा आहे, जेणेकरून लिकेज नाही राहणार. आणि टेफ्लॉन टेपची पण डिरेक्शन व्यवस्थित माहिती असली पाहिजे, जेणेकरून टेफ्लॉन टेप ओपन नाही होणार, तो ॲक्च्युली सील करेल. जर काही डेब्रिज असेल, फॉरेन मटेरियल असेल तर ती काढून घ्यायची. खूप सुंदर मेकॅनिझम आहे. ड्रेन प्लगला पण हातानेच टाईट करायचं, इथे टॉर्क लावू नका. जसं आता तुम्हाला दिसतंय की ॲक्सेस खूप चांगला मिळतो, त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टींचं प्राधान्य आत्ताच द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही इंजिन असेंब्ली कराल चॅसीवरती त्यावेळेला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ॲक्सेस मिळणार नाही. अनवॉन्टेड मटेरियल जे आहे ते काढून टाकायचं आहे. कचरा काही असेल तर काढून टाकायचं आहे. कधी कधी कॅव्हिटीजमध्ये अडकून बसतो, एअर प्रेशर किंवा वॉटर वॉशमध्ये पण निघत नाही. व्यवस्थित हँड टाईट करून घ्यायचे, जास्त ओव्हर टाईट नाही करायचे, कारण याचे थ्रेड्स उडू शकतात, खराब होऊ शकतात. नट टाईट करून घ्यायचे. जर तुम्ही लूज ठेवला असाल तर माझ्याकडे जसं म्हटलं न्यूमॅटिकची फॅसिलिटी आहे, त्याच्यामुळे ॲक्सेस जो आहे हा खूप चांगला आहे माझ्याकडे. परंतु तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रॅचेट किंवा सॉकेट वापरून टाईट करायचं आहे, परंतु इथे ओपन एंड स्पॅनर किंवा रिंग स्पॅनर नाही वापरायचा आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुमचा चुकीचा स्पॅनर आणि स्पेअर ह्या दोघांचा सांगड व्यवस्थित नसल्यामुळेच खराब होणे याची जी चान्सेस असतात हे खूप जास्त असतात. जर परफेक्ट तिथे लागणारा स्पॅनर जर तुम्ही वापरला तर स्पेअर्स जे आहेत ते खराब होत नाहीत आणि तुम्ही टॉर्क पण व्यवस्थित देऊ शकता. आता ही असेंब्ली आपली झालेली आहे. इथे एक थोडंसं काम राहिलं होतं, परंतु नो प्रॉब्लेम. चेक करून घ्यायचं सगळं व्यवस्थित मोशन आहे का. थर्ड गिअरमध्ये असल्यामुळे शाफ्ट जो आहे हा फिरणार नाही. दोन्ही शाफ्ट एकमेकांना लॉक आहेत. इथे एक सील आहे, जे गिअर शाफ्ट सील जे आहे तुम्ही दिसू शकता. इथं बघताय तुम्ही कॅव्हिटी. तर 5 स्पीड गिअरबॉक्समध्ये शाफ्ट जो आहे, गिअर शाफ्ट हा उजव्या हातापासून डाव्या हाताकडे गेलेला आहे, कारण लेफ्ट हँड साईड गिअर सिस्टम असल्यामुळे, म्हणजे गिअर पेडल सिस्टम फक्त आहे, परंतु शिफ्टिंग जे आहे हे राईट साईडनीच होतं. तर याचे सील्स जे आहेत हे तुम्ही टाकून घ्यायचे. इथे हाताने बसणार नाही मित्रांनो, कारण कॅव्हिटी खूपच छोटी आहे
त्याची एज पण खूप छोटी आहे, त्यामुळे तुम्हाला बसवणं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा स्क्रूड्रायव्हरनी तुम्ही जेव्हा काढता तेव्हा चान्सेस असतं की त्याची एज डॅमेज होण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे ते हाताने बसणं थोडं अवघड आहे. जर पहिल्यापासूनच व्यवस्थित टूल्स वापरले किंवा काढण्याची जर पद्धत माहिती असेल तर हे डॅमेजेस होत नाहीत. मला या गिअरबॉक्समध्ये 2 ठिकाणी डॅमेजेस मिळालेले आहेत आणि दोन्ही सीलच्या एरियातच आहेत. जे तुम्ही आत्ता सील जे लावतोय मी त्याच्यामध्ये त्या एरियाला थोडंसं डॅमेज मला आहे दिसलेला. आणि जे मेन गिअर शाफ्टचं जे ऑइल सील होतं जे पहिल्यांदा आपण लावलं होतं त्याच्यामध्ये जिथे मी मायक्रो ग्राइंडर वापरायला लागला तिथे डॅमेजेस मिळालेले होते. तर हे ऑइल सील स्लाइटली हाताने लोकेट करून दाबून ठेवायचे. परंतु ह्याच्यासाठी तुम्हाला एक टूल वापरायचं, टेम्पररी टूल आहे. मी सॉकेट वापरतो 13चं, त्याचं डायमीटर परफेक्ट मॅच होतं आहे. तर हे टेम्पररी टूल आहे जिथे तुम्हाला फक्त प्रेस करण्यासाठी हेल्प होणार आहे. नट बोल्ट मोठा वापरून, 13चा नट बोल्ट वापरून किंवा M8चा बोल्ट जस्ट टाईट करायचं. इथे तुम्हाला जास्त काही टॉर्क लागणार नाही, फार इझी फिट होऊन जातं त्याच्यामुळे. व्यवस्थित असं फिटमेंट होऊन जातं. इथे कुठली घाई गडबड करण्याची जरूरत पण नाही आहे आणि इथे ठोकण्याची जरूरत पण नाही आहे. चेक करून घ्यायचं सील बसले की नाही, काही कचरा असेल तर काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे जेणेकरून नेक्स्ट असेंब्लीला तुम्ही अप्रोच करू शकता. प्रत्येक गोष्टीला इथं प्राधान्य द्यायचं आहे की ते होऊन जाईल, नको करायला काही जरूरत नाही किंवा ऑटोमॅटिक सेट होईल, हे अशा गोष्टी नसतात कधी. जिथे ऑटोमॅटिक सेटिंग्स असतात ते फार वेगळ्या गोष्टी असतात. जिथे ऑटोमॅटिक नाही आहे तिथे तुम्हाला मॅन्युअल सेटिंग करायचं आणि ते सुद्धा एकदाच करायचं आहे. ते सारखं नाही करायचं आणि ते ऑटोमॅटिक होणार पण नाही आहे. ऑटोमॅटिक म्हणजे डायरेक्टली घासल्या गेलेलं आहे आणि स्पेअर फेकून द्यायचा. ऑलमोस्ट आपली असेंब्ली झालेली आहे. आता हा गिअर डॉग आहे, हा आतमध्ये तुम्हाला ढकलण्यासाठी तुम्हाला थोडासा हाताने एक्सपांड करायला लागणार आहे. तर तो कुठे ॲक्च्युली बसतो तर मी तुम्हाला लोकेट करून दाखवतो. लाईट आतमध्ये जाणार नाही तेवढा, पण तारेने दाखवतोय. तिथे पिना ज्या होत्या सिलेक्टर असेंब्ली प्लेटमध्ये, तर जी सिलेक्टर प्लेट जी आपण टाकली त्याला पिना होत्या, तर त्या पिनमध्ये हा डॉग आतमध्ये जाऊन अडकतो. इथे तुम्ही बघू शकता इथं कट दिलेला आहे पाईपला, तर तो नटसाठी, कारण नट कॉन्स्टंटली फिरतो. अशा तरीकेने तुम्हाला हा पाईप जो आहे, असेंब्ली जी आहे, शिफ्टर असेंब्ली ही लावून घ्यायची आहे. याला 2 पिना आहेत स्पेशल, ज्या लेफ्ट आणि राईटनी आतमध्ये ढकलायच्या आहेत. याला कुठलाही म्हणजे साईज वेगळा नाही आहे, दोन्ही सारख्याच आहेत. फक्त त्याला एक स्लॉट आहे, तर त्या स्लॉटपर्यंत मात्र तुम्हाला आतमध्ये ढकलायला लागणार आहे. परंतु त्याच्या आधी इंजिन असेंब्ली लूप लावून घ्यायचं. हा जो स्लॉट तुम्हाला दिसतोय, या स्लॉटला तुम्ही वरतून बघू शकता. जे होल दिसतंय या होलमध्ये तुम्हाला स्लॉट बघायचा आहे, कारण त्याच्यामध्ये डॉवल पिन्स जे आहेत त्या बसतात. डॉवल पिन्स आत्ता कव्हरवरती आहेत. तुम्हाला मी इथून पण दाखवतो. दोन्ही पिनांना तसंच गोष्ट आहे. या होलमधनं तुम्हाला स्लॉट दिसला पाहिजे, कारण त्या स्लॉटमध्ये जेव्हा डॉवल पिन्स इन्सर्ट होतात त्यावेळेला या पिना पण आहेत ऑटोमॅटिकली बाहेर पडत नाहीत. अदरवाईज विदाउट डॉवल पिन बाहेर पडू शकते. लूप लावून घ्यायचे जेणेकरून इन्सर्शन जे आहे हे सिम्पल होईल. इथे ठोकण्याची जरूरत नाही आहे. दुसरी जी पिन आहे ती जी गिअर सिलेक्टर असेंब्लीसाठी जो डॉग आपण आतमध्ये इन्सर्ट केला होता, जो अँकर इन्सर्ट केला होता, त्याला एक स्प्रिंग आहे. त्या स्प्रिंगवरती टेन्शन ठेवण्यासाठी आणि स्टॉपर म्हणून ह्या पिनची म्हणजे ह्या पिनचं काम आहे. खूप आरामात ह्या पिना आतमध्ये जातात. दुसरी जी पिन आहे ती छोटीवाली जी पिन आहे, थोडी हार्ड जाणार आहे, तुम्हाला थोडी टफ जाईल. त्यामुळे इथे तुम्हाला डेलरेन वापरायला लागणार आहे. लूप करून घ्यायचं. ह्या पिनला पण इथे पण ही जशी डॉवल आहे तशी तिथे डॉवल लागणार आहे. तर ह्या पिनला पण डॉवल पिन आहे. लॉकिंग फॉर इम्पॉर्टंट आहे, अदरवाईज व्हायब्रेशनमुळे त्या बाहेर पडतात. सो ते पडू नये म्हणूनच त्यांनी तसं लॉक दिलेलं आहे.
इथे तुम्हाला थोडंसं मी जसं म्हटलं हार्ड जाईल, थोडासा साईज अंडर साईज आहे, परंतु ह्याच्यासाठी डायरेक्ट हॅमर नाही वापरायचा आहे. इथे डेलरेनच वापरा, म्हणजे डायरेक्टली शॉक जो आहे हा जास्त इम्पॅक्ट बसणार नाही. हा इन्सर्ट करताना तुम्हाला बघून घ्यायचं आहे की स्प्रिंगला एक्सपांड करतोय ना. हे जे होल आहे त्या होलपर्यंत तुम्हाला त्याचा स्लॉट आणायचा आहे, कारण तिथे तुम्हाला पिन टाकायची म्हणजे डॉवल टाकायचं आहे. ह्याला थोडंसं आतमध्ये ढकलायला लागणार आहे, त्यामुळे एखादा रॉड किंवा जुना वॉल्व असेल तर तो यूज करायचा आहे. या होलपर्यंत तो स्लॉट अजून आलेला नाही, त्यामुळे आपल्याला तो अजून ढकलायला लागणार आहे. तर मी जुना वॉल्व वापरणार आहे, स्लाइटली त्याला हॅमरिंग करून आतमध्ये ढकलणार आहे. तुम्ही बघू शकता स्लॉट आलेला आहे ऑलमोस्ट. तर आता मी पिन टाकणार आहे. पिन पण तुम्हाला स्लाइटली ठोकायला आणि थोडीशी टफ जाऊ शकते, आणि त्यासाठी पण तुम्हाला वाल्व यूज करायचा आहे, कारण एक लिमिट नंतर डेलरेन जे आहे ते आतमध्ये जाणार नाही आहे, ते केसवरती लागेल. स्लाइटली ॲडजस्ट करून घ्यायची पिन. एकदा पिन आतमध्ये स्मूथली एंट्री करायला लागली की समजून घ्यायचं की तुमचा स्लॉट परफेक्ट आलेला आहे. स्लाइटली तुम्हाला वॉल्व इथं वापरायला लागणार आहे. त्याचं रिझन असंच आहे की केसपर्यंत त्याची हाईट आहे. व्यवस्थित फिट करून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेरच करायच्या आहेत, जेणेकरून तुमचं नंतरची जी ताकद आहे ती कमी, म्हणजे वेस्टेज नाही होणार. आपली ताकद फार इम्पॉर्टंट असते जेव्हा तुम्ही गाडी असेंबल करता. असेंब्ली झालेली आहे, ऑलमोस्ट असेंब्ली झालेली आहे. सगळं चेक करून घ्यायचं आहे, कुठेही काही राहिलेलं नाही ना काम. स्लॉट आलेला आहे ना तो बघून घ्यायचा आहे परत एकदा. अशा प्रकारे आपला गिअरबॉक्स रेडी झालेला आहे. खूपच सुंदर अशी मेकॅनिझम आहे, असेंब्ली आहे ही. बेस्ट इंजिनिअरिंगचा एक नमुना म्हणू शकतो आपण. राहिलेले जे स्क्रूज आहेत मगाशी जे स्टेबिलायझर प्लेटचे आपल्याला टाईट करायचे होते ते आत्ता करून घ्यायचे आहेत. इथे आता कुठेही हॅमरिंग तर करायचं नाही आहे किंवा टॅपिंग पण करायचं नाही आहे. सो बेस्ट इज की फायनल करून टाकायच्या सगळ्या गोष्टी. चेक करून घ्यायचे, परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काम करायचं नाही आहे. व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपण फिट केलेल्या आहेत का या सगळ्या गोष्टींना चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित इंजिन असेंब्ली करू शकता. इथे 8चा पाना बसणार आहे, 8चा टी बसणार आहे, किंवा रिंग स्पॅनर लावू शकता किंवा सॉकेट लावू शकता. इथे न्यूमॅटिक वापरण्याची जरूरत नाही आहे. दुसरी गोष्ट इथं टॉर्क रेंच वापरण्याची ही जरूरत नाही आहे. व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे. हँड टॉर्कच लावायचं आहे, अजिबात टॉर्क वापरू नका, टॉर्क रेंच वापरू नका. तुम्हाला वापरायचं आहे तुमची इच्छा, परंतु मी तरी इथं वापरत नाही, मी हँड टॉर्कच देतोय. ही फायनल ही फिनिशिंग होती. तरीसुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचे आहेत की काही कुठे राहिलेलं तर नाही आहे ना काम, कारण अजूनही तुम्हाला जागा आहे चेक करायला. न्यूट्रल स्विच चेक करायचं आहे कंटिन्युटी चेकनी. जर आवाज आला तर समजून घ्यायचा आहे की तुमचं असेंब्ली चुकली आहे, कुठेतरी आवाज येत नाही आहे. अशा प्रकारे तुमचं स्विच पण व्यवस्थित आहे. आपण बघूया आपण असेंबल आज कसा केलेला आहे. हा 5 स्पीड गिअरबॉक्स खूपच सुंदर अशी कलाकृती आहे. व्यवस्थित फिटमेंट झालेलं आहे, नीट आहे.
आता याच्या पुढचं म्हणजे जेव्हा मॅरेज असेल त्यावेळेला लक्षात घ्यायचं स्टड्सला 2 वेगवेगळे थ्रेड लेंथ आहेत, त्यामुळे लॉंगर थ्रेड जे आहेत ते क्रँकेसमध्ये टाकल्याचे आहेत आणि छोटे थ्रेड्स जे आहेत ते नटसाठी आहेत. तुम्ही बघू शकता 2 थ्रेडचे साईजेस वेगळे आहेत लेंथमध्ये. तर जे लांब असतील ते क्रँकेसला द्यायचे आहेत. अशा प्रकारे मॅरेज कंप्लीट झालेलं आहे इकडे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं भरपूर इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. 5 स्पीड गिअर बॉक्स बद्दलची जी असेंब्ली आहे ती मला तरी वाटत नाही आहे, मला बघण्यात आलेली आहे की यूट्यूबवरती कोणी अपलोड केलेली आहे. असेल तर व्हेरी गुड, कारण नॉलेज हे फार इम्पॉर्टंट आहे. असेंब्ली कशी करायची हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे व्हिडिओ जर डबल झाला असेल तर ऑफकोर्स तुम्ही बघू शकता की असेंब्लीसाठी खूपच मेहनत घ्यायला लागते, पण ऑफकोर्स इम्पॉर्टंट गोष्ट एकच आहे की लॉजिक फार इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच व्हिडिओ बघत राहा.